धाराशिवमध्ये मिस्टर नटवरलालचा खेळ उघड. ग्रामसेवकांच्या बनावट सह्यांनी लाखोंचा घोटाळा. बनावट शिक्के, खोट्या सह्या, बांधकाम कामगार नोंदणीत मोठा गैरप्रकार. प्रशासन झोपेत? हक्काच्या योजनांवर डल्ला. धाराशिव कळंबमध्ये नटवरलाल स्टाईल फसवणूक. सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धाराशिव जिल्ह्यात मिस्टर नटवरलाल स्टाईल फसवणुकीचा मोठा प्रकार समोर येत आहे. ग्रामसेवकांच्या बनावट सह्या आणि शिक्क्यांच्या आधारे लाखोंचा गैरप्रकार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धाराशिव आणि कळंब तालुक्यातील अनेक गावांमध्ये बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचा आरोप होत आहे. समुद्रवाणी, वलगुड, जुनोनी, झरेगाव, सांगवी, गोपाळवाडी, ढोकी, शिंगोली तसेच पानगाव, मोहा, लोहटा पूर्व आणि उपळाई येथे हा प्रकार घडल्याची शक्यता आहे. प्राथमिक तपासात ग्रामसेवकांच्या शिक्क्यांची आणि सह्यांची हुबेहूब नक्कल करून बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकारामुळे शासनाच्या योजनांचा गैरवापर होऊन लाखो रुपयांचा अपहार झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे पात्र कामगारांना त्यांच्या हक्काच्या लाभांपासून वंचित राहावे लागत आहे. या प्रकरणी आरपीआय खरातचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी आणि बोगस नोंदणी तात्काळ रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे. धाराशिवमधील हा प्रकार प्रशासनासाठी मोठा इशारा आहे. आता सर्वांचे लक्ष आहे ते कारवाईकडे. आपण आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. काय मागणी आहे आपली? आपलं धाराशिव आणि कळंब तालुक्यामध्ये महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याण महामंडळाकडून जे काही लाभधारकाला योजना दिल्या जातात, नोंदणी रजिस्ट्रेशन वगैरे केले जाते, त्या संदर्भामध्ये काही लोकांनी बनावट ग्रामसेवक आणि ग्रामसेवकाची सही आणि शिक्के बनावट तयार केलेले आहेत आणि त्याच्या आधारे नोंदणी केलेला आहे आणि त्याचा लाभ उचललेला आहे. तर त्या संदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे. ज्यांनी असं समजा उस्मानाबाद तालुक्यामध्ये सांज आपलं गोपाळवाडी आहे, ढोकी आहे, शिंगोली आहे, वलगुड आहे, झरेगाव आहे, या गावामध्ये ग्रामसेवकांनी प्रमाणपत्र दिलेले नाहीत, परंतु काही दलालांनी ते बनावट केलेले आहेत आणि त्याच्या आधारे नोंदणी केलेली आहे. तो लाभ रद्द करावा. तसेच कळंब तालुक्यामध्ये पानगाव आहे, लोहटा आहे आणि उपळाई आहे, ह्या गावामध्ये सुद्धा असा प्रकार घडलेला आहे. तर ह्याची चौकशी व्हावी यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिले. त्यांना दिलेले लाभ रद्द करण्यात यावे आणि त्यांचं नोंदणी केलेली पण रद्द करावी अशी आपण आजच्या निवेदनामध्ये मागणी केली. भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून काय मागणी? भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण जिल्ह्यातली चौकशी करावी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीने आम्ही जिल्ह्यात तीव्र आंदोलन करू.